नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। आज पुण्यातनं निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांचं स्वागत विमानतळापासून जागोजागी चांगल्या प्रमाणात करण्यात आलं। आज त्यांनी पत्रकार संघामध्येही भेट दिली आणि वार्तालापाचा कार्यक्रम घेतला, त्याची ही काही क्षणचित्रे। ए मध्ये ना काय विजुअल येत होतो। ए शिवाजी आता प्लीज मध्ये येऊ नको। पुणे शहरामध्ये विमानाची सेवा सक्षमपणे देण्याकरता रनवेची लांबी वाढवायला पाहिजे, याच्यावरती आता शिक्कामोर्तब झाला असून 35 एकर जागा त्याकरता अपेक्षित आहे आणि त्याचं ॲक्विजिशन राज्य सरकार करून देणार आहे। त्यामुळे पुण्याला आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल असं त्यांनी सांगितलं। उद्या सकाळी 11 वाजता पुणे विमानतळाचे आपले जे काही एअरपोर्ट डायरेक्टर असतील, डिव्हिजनल कमिशनरला मी त्या ठिकाणी उद्या बोलवलंय आणि उद्या बैठक सकाळी 11 वाजता याच विषयाची लावली आहे। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याकडं रनवेचं एक्सपान्शन खूप महत्वाचं आहे। खूप दिवस झालं मागे 60 लाख लोकसंख्या झाली, PCMC PMRDA जर धरलं तर आपण खूप कुठे जातो आणि ही शोकांतिका नक्कीच की इथून मागच्या सगळ्या काळामध्ये हे काम थोडंसं आपल्याकडनं प्रयत्न झाले असतील पण पूर्णत्वाला नाही गेलं। म्हणून आता आपण काय केलं की या सगळ्या याच्यामध्ये जवळपास 35 एकर जागा ही आवश्यक आहे, तरच आपल्याला डी आणि ई टाईपची विमानं जी आहेत ती इथून उड्डाण घेऊ शकतील। आता फक्त सी टाईपचं विमान आपल्या इथून उड्डाण करतं, ते म्हणजे काय 24 मीटर ते 36 मीटर रुंदीचं सी टाईपचं। जर उद्या आपल्याला हे सगळं झालं तर आपल्या इथून डी म्हणजे 36 मीटर ते 52 मीटर आणि ई म्हणजे 52 मीटर ते 65 मीटर अशा टाईपची सुद्धा विमानं इथून उड्डाण घेतील आणि त्यासाठी मग देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय असेल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही उड्डाणं किंवा इथून प्रवास लोकांना करता येण्यासारखं आहे। आता यासाठी म्हणून काल एक आमच्याच मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची मी बैठकही घेतली। लवकरच MOC म्हणजे आमचं मंत्रालय असेल, MOD असेल आणि राज्य शासनाचे भूसंपादनाचे विषय आता आम्ही तिघांना एकत्र करणार। मी इथून उद्या बैठक घेतल्यानंतर तिन्ही जे काही अथॉरिटीज आहेत या तिघांना एकत्र माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटेल, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि या संदर्भामध्ये कारण शेवटी भूसंपादन हे केंद्रातून होत नाही, आमच्या खात्यातून होत नाही कुठल्या तरी, त्याला राज्य शासनानंच भूसंपादनासाठी पैसे द्यावे लागतात। म्हणजे भूसंपादनाचे पैसे कसे द्यावे, राज्य सरकारने द्यावे, खाली मग त्याचं महापालिका आहे, PMRDA आहे, PCMC आहे, अशा लोक एकत्र येऊन काय करावं का। त्यामुळे या 35 एकरच्या नेमकं आपल्याला भूसंपादनाचा योग्य चांगला आणि लवकरात लवकर आपल्याला असा कुठला ऑप्शन आहे की ज्याने आपण या जमीन 35 एकर जमीन आपण ताब्यात घेऊ शकतो। त्यामुळे त्याची हालचाल 2 दिवस झालं आपण या सगळ्यात घेतो। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। सुनेत्रा पवार या बारामतीमधून पराभूत झाल्या,
तरी त्यांना प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवरती 3.5 वर्षाकरता राष्ट्रवादी पक्षानं खासदारकी दिली आणि त्यांचा राज्यसभेमध्ये एकमेव अर्ज आल्यामुळे ते आता खासदार झालेले आहेत. त्यांनी पत्रकारांशी केलेली बातचीत. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जिथे जात होतो तिथे प्रतिसाद अतिशय चांगला होता. पण जनतेचा कौल हा मान्यच करावा लागेल आणि आम्ही सगळेजणच आत्मपरीक्षण करत आहोत. नक्कीच काय घडलं असेल याची आम्ही सगळेजण कारवाई करत आहोत आणि नक्कीच त्याच्यावर आम्ही सगळेजण मिळून तोडगा काढतो. पुणे शहर पक्षाने ठराव देखील मांडला. माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपणा आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. आपल्याला माहिती आहे की आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेजण विचारमंथन करत आहोत, आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यावर नक्कीच विचार करून कुठेतरी वाटचाल करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही. नक्कीच सगळेजण मिळून आता पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, त्यांचे सर्व वरिष्ठ नेते सगळेजणच काय सगळे ठरवले आणि याच्यावरती खूप वाटचाल. आज शाळा सुरू झाल्या. पालक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आपल्या पाल्याला सोडण्याकरता शाळेत आले होते. त्याची काही ही क्षणचित्र आणि दृश्य. अरे तिकडे गेलं पेन्सिल, तुम्ही असं नाही करताय. स्पीड वाढवा भरपूर डबल ड्राईव्ह केली हो घ्या मॅडम या इकडे साहेब पुढे आला. आदल्यामध्ये तशी पण चौथी पाचवी जास्त तोपर्यंत त्यांना त्यांच्या पहिल्या शाळेचा आपलं स्पोर्ट्स आम्ही त्यांना येताना आहे शर्टचा कलर धन्यवाद मानते. नमस्कार. पुणे वृत्तदर्शन सी न्यूज संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. पुण्याला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळालं आणि त्याच्यातसुद्धा नागरी उड्डाण खाते आणि सहकार अशी 2 महत्त्वाची खाती भारतीय जनता पक्षानं मुरलीधर मोहोळ यांना दिली. कामाचा आवाका देशभर आणि मोठ्या प्रमाणात आहे, कारण यापुढे रेल्वे, एस.टी. याहीपेक्षा जिल्ह्यातनं विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू करावी लागणार आहे. पुणे लातूर असेल, पुणे सोलापूर असेल, पुणे नाशिक, पुणे कोल्हापूर, स्थानिक ठिकाणी म्हणजे इतर राज्यांमध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट अशी ही विमानसेवा असणार आहे. त्याचा विषय पुढच्या 5 वर्षांमध्ये गांभीर्यानं घेऊन सरकार त्याचं नियोजन करते असं मंत्री महोदयांनी सांगितलं. पुण्याचा विषय त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला घेतला. 2 दिवसामध्ये 5 बैठका घेऊन त्यांनी पुण्यातला कार्गो टर्मिनलसुद्धा चालू करण्याविषयी आता हालचाली केल्या आहेत. तेव्हा पुण्याला आता विमानतळ मिळणार, तेही पुरंदरमध्ये, आणि पुण्याचं जे लोहगाव विमानतळ आहे त्याची क्षमता वाढणार असं प्रतिपादन त्यांनी केलं. पाहूयात
आपल्याला या विमानाचा सेवेचा लाभ कधी मिळतो? पाहत राहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.